जयश्री सकाळ सकाळ काय करायला इतक्या लवकर? परडी सारवायला लागले. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार माझ्या माता बहिणीला, नमस्कार. आणि आराधी मंडळ पाया पडणं येतंय. माझ्या आराधी मंडळात पाया पडणं येतंय. परडी सारवायचे. परडी सारवण्याचं कारण सांगते. परडी का सारवायला लागले तुम्हाला सांगते. आता गाई गेल्या त्या दारातून. कुठून? दारात ना होय. दारातून गाई गेल्या. गाई चालल्या होत्या, शेण पडलं पाटकरनं. बरोबर. मग गाईचं शेण आणा, कुठं कुणाच्यात लांब लांब जायचं. मग त्याच्यामुळं म्हणलं पडलंय गाईचं शेण, सारवावी लगेच परडी. आपल्याला नशीब लागतं त्याला. मग परडी सारवा काय काय घेतलंय बघा आता. ही काय काय घेतलंय? हळद, कुंकू, ह्या काही दही. बघितलं का दही किती? हो दही. हा हे दही आहे. हे साखर आहे. साखर. हे गोमूत्र आहे. गोमूत्र म्हणतात. आणि हे गाईचं शेण घेतलंय. आणि काय असलं तर मग कोणी काय बी टाकते, पण जे आहे ती खरं आहे काय. चांगलं आहे. हा. आणि पाटावर परडी सारवायची. कधी बी परडी सारविलेलं शेण खाली पडू द्यायचं नाही. बर बर. परडी सारविलेलं शेण काय करायचं माता बहिणी, असं खाली पडू द्यायचं नाही. त्या शेणाचं काय करायचं ती शेवट मी सांगते तुम्हाला. आता हे आपल्याला सगळं काढवायचंय. हे सगळं टाकायचं ह्याच्यात. दही दूध ते सगळं असतं ना त्यात. दही दूध शेण. हे शेण हाय गायचं. गोमूत्र एक असते ना. गोमूत्र एक असते वाटतं त्याच्यात. हा गोमूत्र. ही बाकी आता कशी करते ह्याला. काही दही. दही टाकलं त्यात. दही टाकले. ते गोमूत्र ओतायचं असते ना त्यात. हे गोमूत्र आहे. हा. आणि गोड असा म्हणून थोडी साखर पण टाकायची. साखर असते थोडी त्यात. साखर पण राहते ना थोडी त्यात. हा. थोडी साखर पण टाकली. मी टाकली बर का. हळद कुंकू. हा. हे हळद कुंकू टाकायचं. आपल्या देवीचं नाव घेऊन. बरं. खाली शेणानं सारवलंय घर का नाही? घर शेणानं सारवलंय. घे ना काहीतरी खाली बसायला तू. खाली बसायला? हा. काय होते त्याला? घ्यायचं काहीतरी बसायला खाली. काय होतं त्याला? शेणानं सारवलं आहे घर आपलं बी. हा. घ्यायचं काहीतरी बसायला खाली. घेते की थांबा. आधी शेण करते, सगळं व्यवस्थित करते. परडी सारवायचं एकत्र. कसं आहे, परत शेण मिळत नाही की इथं. गायचं शेण भेटत नाही तर. हा शेण भेटत नाही. थोडंसं पातळ पाहिजे ती. तर बघा मी कशी करायला लागले. ही आपल्याला परडी सारवायची. दाजी म्हणते तर हातरून बस. आता काय होते, टाकायचं थोडं खाली हातरून. काय होतं त्याला? आता हे हात बरं बघते बसते आता. तुमच्या मनात हातरून बस तर बसते हातरून बर का. गाणं म्हणणारे माता बहिणीनो, मी तशी नाही परडी सारवी. तुम्ही वाट बघता गाणं का म्हणते मी गाणं म्हणूनच हे करणार आहे. पण हे शेणाचं जरा एकत्र केलं, सगळं व्यवस्थित करावं लागतं. ही ह्याच्यात पाणीच नाही घेतलेलं मी. थोडं पाणी आणू का? कारण बरं होईल. जाते पास. हातरून बसू म्हणता का? हा बस. दाजीचं म्हणणं आहे की परडी सारविताना भुईला बसायचं नाही, काहीतरी हातरून बस. हातरून तर हातरून बसते. जाऊ दे, ऐकावं लागतंय सगळ्याच. म्हण एखादं गाणं मग आता. हा गाणं म्हण एखादं. म्हणते की गाणं. हां.
थोडं पाणी घेऊ का तिथलं? परडी सारीत सारीत म्हणावं थोडं गाणं एखादं. पाणी घेऊ का तिथलं? पाणी का? हा मन गाणं आता चालू केलं परडे करायला सारवायला. होय होय म्हणते गाणं, म्हणते माता बहिणीनं मी म्हणते गाणं तुमच्यासाठी म्हणणारच आहे. एकत्र केलं चांगलं ही राहू दे बाकीचं एकत्र केलं व्यवस्थित वास होतं एवढं व्यवस्थित होतंय. म्हणते गाणं मी तुमच्यासाठी माता बहिणीनो, गाण्यातलं काय चुकलं तरी माफ करी जा. गॅस पातळ होईन ना ते परत गॅस पातळ होईन जास्त नाही ना व्हायचं परत. नाही होत. म्हणते गाणे आराधी मंडळ सगळ्याला पाया पडणे येत आहे मनसार परडी बघा. मग शेण मिळाले की अचानक म्हणलं सारवायचीच आहे आपल्याला. वाराचं काय नाही तसं, देवाची दार 24 तास उघडी आहे का नाही. वाराचं काय नसतं तसं. आता ही मिळायची दुसरीकडे कोणाच्या जा गायचं शेण किती अवघड आहे ती वैदाजी अवघड असते. हा म्हणून आता काय म्हणायचंय म्हणते मी गाणं. पण बघा आता परडी कशी सारवायला लागली, दमाने रिलॅक्स सारवायची. म्हणणं गाणं म्हणते की गाणं थांब म्हणते गाणं. हे काय झालंय उजवा तिथं भरलेलं आहे आता सारविताने बी हळदी कुंकू लावायचं. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे येडूसरीचा उदे उदे टेंबियाचं उदे उदे येळकोट येळकोट जय मल्हार. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. बघितलेले असलेले कुणी कुणी आंब्याच्या झाडाला कवडे लागलेले, ज्याला दिसायचे त्याला दिसत आहे. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. बाई लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबाबाईचा देवळ कोण सारवी बामण. ऐका माता बहिणीनो, गाण्यातलं काय चुकलं तर माफ करी जा. एक बहीण म्हणून माफ करी जा, एक मुलगी म्हणून माफ करी जा. व्हिडिओ कशी बी टाकते कारण पोटासाठी व्हिडिओ कोणचं बी टाकावं लागतात मला. नाराज नाराज व्हायचं नाही म्हणून काय म्हणायचंय. अंबाबाईचं देवळ कोण सारवी बामण. येडाबाईचं देवळ कोण सारवी बामण. सारवी बामण हाती फुलाचं तामण. आता इथं ही पडायची सारी इथं ठेवते तर. सारवी बामण हाती फुलाचं तामण. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. येडूबाई लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबाबाईचं देवळ कोण सारवी लवार. अंबाबाईचं देवळ कोण सारवी लवार. सारवी लवार देवी निघाली पारावर. अन सारवी लवार देवी निघाली पारावर. लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबिका लाडाची लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची. अंबाबाईचं देवळ कोण सारवी कुंभार. अंबाबाईचं देवळ कोण सारवी कुंभार.
सारवी कुंभार दिली बाई घटाला घागर सारवी कुंभार दिली घटाला घागर लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची आंबाबाईचं देवळ कोण सारवी सुतार येडाबाईचं देवळ कोण सारवी सुतार सारवी सुतार देवी निघाली पारावर सारवी सुतार देवी निघाली पारावर लाडाची कवडी आंब्याच्या झाडाची देवळ कोण सारवी धनगर पहिलं हो मला बकर बघा माता बहिणीनो भावा बहिणीनो परडी सारविली बघा कशी आली सांगा काय परसराम ही परडी आता ह्याला हळदी कुंकू लावायचं तांदूळ ठेवायचं आणि देवारे पुढे ठेवायचे पाया पण येते आराधी मंडळ काय चुकलं तर माफ करा.